मॅडम, आम्ही या ठिकाणी 9 मार्चपासून आज आमचा 95वा दिवस आहे. गडचिरोलीवरचे हात वर करा. हे गडचिरोलीवरून आलेलं आहे. वर्ध्याचे हात वर करा. वर्धा म्हणजे अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, विदर्भ, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून, पूर्ण महाराष्ट्रातून. आज कारण उद्या सुट्टी असते पण काही लोक परत जातात, कारण 95 दिवस झाले, जोक नाही आहे. आणि आम्ही सर्व शिक्षा अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून गेले 20 ते 22 वर्ष काम करत आहोत. विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला अभिमानानं सांगावं असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनीच आमच्यातले जे काही 6492 लोक सगळे होते त्यापैकी 3105 लोक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच 8 ऑक्टोबर 2024ला शासन सेवेत कायम केले. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ते की ज्युनियर होते आणि आम्ही सिनियर आहोत. आमची सेवा कुणाची 6 महिन्यावर आली आहे, कुणाची वर्षावर आलेली आहे. असे आम्ही सिनियर लोक, म्हणजे वयानाही सिनियर, शिक्षणालाही सिनियर, असे लोक का मागं राहिलो हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या महिला ह्या बऱ्याचदा भेटल्यात. आमचा अभ्यास समितीचा अहवाल शासनाकडं सुपूर्त झालेला आहे 4 नोव्हेंबर 2025लाच. तर त्याच्यावर काही कारवाई होईना म्हणून आम्ही आंदोलन नावीला जाणार. समिती एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातच झालेली आहे, जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं. त्या समितीचा अहवाल जाऊन 5-7 महिने झालेले आहेत. पण अशा परिस्थितीत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ते कोर्टामध्ये चेंडू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनीही आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमचं काम करतो, परंतु आमची आता सहनशीलता संपत चाललेली आहे मॅडम. कारण राहायला जर तुम्ही कैफियत जर यांची आता सांगतील तुम्हाला कोणत्या पद्धतीने महिला या ठिकाणी राहत आहेत, कारण तिकडे पगार चालू नाही आहे, 2-2 महिने इथं थांबायचं, इथला खर्च, अशा विचित्र मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. डिप्रेशनमध्ये थोडक्यात म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीचं आमचं हे आयुष्य. आणि शासनाला असं मानसिकता झाली की शासनाला आम्हाला फसवलं. कारण ज्यावेळेस आम्ही आता PhD कोण आहेत, एड आहेत, MSc आहेत, BEd आहेत सगळे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही खाजगी संस्थेवर चांगल्या पद्धतीनं प्राध्यापक म्हणून, म्हणजे ज्युनियर शिक्षक म्हणून अशा ठिकाणी कामाला होतो. पण हे जी प्रोसिजर राबवली गेली आम्हाला घेताना ती इतर सगळ्यांना, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, बिंदू नामावली, त्यावेळेस वाटलं की आता हे सरकारी नोकरी आहे, आज न उद्या कल्याण होईल. परंतु आमच्या आयुष्यातली 20 वर्ष असे गेले आज उद्या करण्यात की आता आम्हाला नरडीपर्यंत आलं आमच्या. म्हणजे आता आम्हाला पर्यायच राहिला नाही. मुलांचे उच्च शिक्षण असेल, आईवडिलांचा आजारपण असेल, घर बांधणं असेल, म्हणजे या काळात आम्ही पूर्ण डेव्हलप पाहिजे होतो किंवा स्थिर स्थावर पाहिजे होतो. तर आम्ही या ठिकाणी आझाद मैदानामध्ये लढतो आहोत. कुणाचं 55 वर्ष वय आहे, कुणाचं 50 आहे, कुणाचं 52. म्हणजे हे जे दुःख आहे ते कुठेतरी समजायला पाहिजे. हे कंत्राटीकरण जे आहे ना, आम्ही म्हणतो आमचं तर संपेल, पण हे आयुष्य फार मोठा गहन प्रश्न आहे. हे याच्यावर थोडा शासनाने विचार करणं गरजेचं आहे. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, अशी परिस्थिती या ठिकाणी जाणवते आहे. या मॅडम, आपले हे आंदोलन काळामध्ये हे 9 मेला होते आणि त्यांना ते पुन्हा गावाकडे गेले, अस्वस्थ वाटायला लागलं आणि गावाकडे गेले. कारण आमच्या डोक्यामध्ये प्रश्न आहेत. ज्यावेळेस माणूस हे टाकणं मृत्यू झाला, पलीकडचे आमचे सौदागर सर पुढचे, त्यांनाही सकाळी आंघोळीला गेले आणि अटॅक आला. असे आमचे 200, अगोदरचे 57, हे 259 लोक आमचे असे गेले. पण आम्हाला शासनाचं एक, आता समजा आम्ही रिटायर झालो 58 वर्षानंतर, आमचे 31 मार्चला जवळजवळ 25 लोक रिटायर झाले. शासनाचा एकही पैसा मिळाला नाही. त्या कुटुंबाचे काय हाल असतील. ही पैसा अगदी मानधना व्यतिरिक्त, आमचं जर आई वडील आजारी पडले तर आम्हाला पैशाच्या अभावी सरकारीमध्ये न्यावं लागतं त्यांना. कारण का की शासनाकडून एक पैसाही मिळत नाही. म्हणजे मानधना व्यतिरिक्त शासनाच्या ज्या कायम कर्मचाऱ्याला ज्या योजना असतात एकही मिळत नाही. बरं, आमचं उमेदीचं वय आहे ते आता संपलं. आम्ही दुसरीकडे ना व्यवसाय करतो, ना दुसरीकडे नोकरी करतो, ना काही करू शकत नाही. मग अशा ह्याच्यामध्ये आम्हाला आता इथं आम्ही आता 95, आमच्यातले वाटतं की बाबा एखाद्यानी जर म्हणजे बरं वाईट ह्या वैफल्यातून एखादी काही घटना घडली तर फार विचित्र होतं. त्या आपल्या इथं पोलीस डिपार्टमेंटचं आम्हाला चांगलं मदत आहे. आम्ही सगळे त्यांना फार कळतो अगदी. आणि आम्ही आमच्या ह्यांना सांगतो आपल्याला शुगर आहे, कोणाला BP आहे, काळजी घ्या, पाणी प्या. आपल्याला विनंती मॅडम की आमची हे कैफियत, आमचं हे गाराणं तुम्ही ताबडतोब लवकर जेवढं शक्य होईल तेवढं, कारण का आता फक्त कॅबिनेटमध्ये निर्णय घेणं बाकी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, फक्त कॅबिनेटमध्ये ठेवणे आणि निर्णय घेणे पॉझिटिव्ह आहे. फक्त त्याच्यामध्ये मॅडम सांगू इच्छितो की
फेब्रुवारी महिन्यामध्ये एक शासन निर्णय आलेला होता. इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनलेली आहे. तर सध्या हा त्यांचा वेगळा अहवाल आहे आणि आमचा मागच्या वर्षी समिती गठीत झाली, नोव्हेंबरमध्ये अहवाल गेलेला आहे. तर सध्या तिथं जो पेच निर्माण झाला आहे, हा नाही त्यांचं असं म्हणणं आहे की सोबत विचार करत पण सादर झालेला आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विभागाच्या सकारात्मक त्याच्यावर शेरे आलेले आहेत. फक्त शेवटच्या टप्प्यात आम्ही आहो मंत्रिमंडळामध्ये फाईल घेण्याच्या. तर आमचा निर्णय थोडा लवकर करून घेतला आणि त्या समितीला आणखी खूप बराच वेळ बाकी आहे. त्यांच्या बैठकी होतील. आमच्या समितीचे संतोष कुमार साहेब होते आणि ही जी आता फेब्रुवारी महिन्यात बनलेली आहे मुख्य सचिव त्याचे अध्यक्ष आहेत. कंत्राटी कर्मचारी आहेत मॅडम. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत जितके कंत्राटी कर्मचारी आहेत ते जवळपास 1.5 लाखापर्यंत ते आकडा आलेला आहे. 3387 आहेत. केलेला आहे पण हा आणखी जास्त दोन शिफारशी केलेल्या आहेत. एक ब शिफारस जी आहे ती समान काम समान वेतन देण्यात यावं आणि ब जे शिफारस आहे तिचे 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली असल्यावर शासन सेवेत कायम. आता आमचेच बांधव आहेत तर आमच्या वर्षाला आमच्या अंडर काम केलेलं आहे आणि आता तिथे एकाच ऑफिसमध्ये राहायचं आणि आम्ही कंत्राटी सिनियर आणि जे पण मग तेच माहिती. आणि आता कसं झालं सगळ्यांना माहीत झालं की कंत्राटी लोक आहेत. जो आमचं जेव्हा काहीच होत नाही लक्ष तेव्हा आम्ही म्हणलं जेव्हा आम्ही शिंदे साहेबांनी घरी जाऊन म्हणजे सचिवांना वगैरे फोन करून आम्हाला वाढवलं उलटून गेलेले आहे. सर्व जे कर्मचारी आहेत तिथं राहण्याची कोणाची व्यवस्था नाही मॅडम. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही 3 महिने काढलेले आहेत. आणि आतापर्यंत जे काही शिक्षण महाराष्ट्रामध्ये विभाग आहेत त्या विभागापैकी 3 महिने आंदोलन हे कोणत्याच विभागाचं चाललेलं नाही. त्याच्यावर शासनाने तोडगा काढलेला आहे. आणि प्रत्येक मान्यवर अधिकारी येतात, मंत्री साहेब असतील, आमदार साहेब असतील किंवा अधिकारी असतील, ते फक्त आमची गोड बोलून निघून जातात. परंतु आतापर्यंत कोणीही 3 तोडगा काढलेला नाही. याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी हो चालेल सर. पाहिजे कसा प्रवास आहे काय भेटलं तर नक्की रियालिटी काय आहे आमची घराकडे गावाकडे जायची इच्छाच नाही. तर आमच्या एका माणसासाठी 25 लोक परेशान आहे. आमचे आई वडील असतील, मुलं. नंतर जेव्हा इथून माणूस घरी जातो म्हणजे आम्ही घरी जातो तेव्हा खूप अस्वस्थ होतो. कारण या कॅबिनेटला विषय होईल, मंगळवारी बैठकीमध्ये होईल, शुक्रवारी बैठकीमध्ये होईल, पण कुठल्याही बैठकीमध्ये म्हणजे तारखा ह्या पुढे वाढतच चाललेल्या आहे. असे करून आमचे हे विजय दामले सर आणि वाघमारे सर इथं शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत इथं आंदोलनाच्या मैदानात होते. शुक्रवारी संध्याकाळी गेल्यानंतर शनिवारी सकाळी घरी पोहोचल्यानंतर त्यांचा निधन झालेलं आहे. अशा प्रकारे आमच्या सर्वच